हे पहिली बिलियर्ड्स स्नूकर अकॅडमी पुण्यात आज उघडते आहे आणि ह्याचा मेन मुद्दा असा आहे टू गिफ्ट लोकांना, मुलांना, मुलींना ट्रेनिंग देणं आणि हा खेळाचा परिचय करून देणं ह्या भागात खास करून जरूर अशी आहे की व्यापारी लोकांची ही जास्ती इथं संख्या असल्यामुळं त्यांना हे शिक्षण डोर स्टेपवर आणून देणं हा यातला मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर ह्या स्पोर्ट्सचं जी अकॅडमीमुळं जसे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की 70-80 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आमच्याकडं ह्या देशात ह्या स्पोर्ट्सनी आणून मिळवून दिलेल्या आहेत. तर अशा ह्या स्पोर्ट्सला जितकं जास्ती वाढवता येईल, जितकं लोक खेळतील त्याची ती जी मजा आहे, ज्या स्पोर्ट्सचा जो आनंद लुटता येईल आणि जो स्पोर्ट्स हिंदुस्थानमध्ये प्रस्थापित झालेला आहे. पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये हा खेळ खेळलेला आहे 1875मध्ये, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर आपुलकीचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आहे की ट्रेनिंग सेंटर्स असायलाच पाहिजे. आणि हे स्पोर्ट्सचं ट्रेनिंग सेंटर लोकांना असं वाटतं आहे की फार महाग असतं. आज तुम्हाला क्रिकेट किंवा फुटबॉल याचं ग्राउंड मिळणं फार कठीण आहे, पण ह्या स्पोर्ट्स कुठेही तुम्ही 100 रुपयात कुठेही खेळू शकतात एक तासभर. आणि अशा जर फॅसिलिटी आल्या तर कुठल्याही स्तराचा मनुष्य, पोरगा, मुलगी, कोणीही असो, तो ताबडतोब खेळायला त्याला वाव मिळतो, तो खेळू शकतो आणि त्याला कुठल्याही क्लबची मेंबरशिपची वगैरे काही जरूर लागत नाही आहे. तर असं हे डोर स्टेपवर आणलेलं ही अकॅडमी आहे आणि ह्याच्या पुष्कळसे आज ओपनिंग झाल्यावर प्लॅनिंग वगैरे होतील. आणि आमचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड जो तुम्ही पाहिलं तर मी मगाशी सांगितलेलं आहे, तो ट्रॅक रेकॉर्ड आज जादूच्या चढीने नाही आलेला आहे, खेळानेच आलेला आहे. आपले सगळे पोरं खेळले आहेत आणि त्याच्यामुळे झालेलं आहे. फक्त एवढंच आहे, सगळ्याच्या लोकांच्या कानाबरोबर, जनरल कानावर गेलेल्या नाही त्या गोष्टी, त्या आम्ही मांडण्याचा विचार करतो आहे की जेणेकरून हा स्पोर्ट्स जास्तीत जास्त खेळला जाईल. नाही, अजून काही ठरवलं नाही तसं. आता हे आजच ते ओपनिंग होणार आहे, तर सगळ्या त्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे त्या घडवल्या जातील, विचारात घेतल्या जातील आणि डिमांड सप्लायच्या हिशोबाने त्याचे टायमिंग सेट केले जातील. आणि हा खेळ असा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान 8 वर्षाच्या पोरापासून तर 100 वर्षाच्या माणसापर्यंत जो पायावरीचा व्यवस्थित उभा राहिला तो खेळू शकतो. दुसरा भाग ह्या खेळाचा फार महत्त्वाचा भाग आहे की कुठल्याही 24 तासात तुम्ही कुठल्याही क्षणाला खेळू शकता. सकाळी असो, रात्र असो, याला काही नाही, फक्त एक AC लाईट चालू केली की यू कॅन प्ले दिस स्पोर्ट कुठल्याही क्षणीचा. हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट या खेळाची फार महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की ह्याला तुम्हाला कमिटमेंट द्यावी लागत नाही. आपल्या फुटबॉल खेळायला, गॉल्फ खेळायचं असेल तर आपल्याला 2-3 तासाची कमिटमेंट द्यावी लागते घराच्या बाहेर गेल्यावर. हे 15 मिनटं जरी खेळला, कोणाच्या बायकोचा फोन आला की पळालो घरी, मित्राचा फोन आला, त्याला पिक्चरला जाऊया आपण खेळता खेळून 10 मिनटं खेळलं, अर्धा तास खेळला, 1 तास खेळला आणि निघून जाऊ शकतो. तर हा असा स्पोर्ट्स इतका सुरेख स्पोर्ट आहे. Players concentrate. So this is a very difficult shot. It's also a very dangerous shot. One chalk. So let me see who would like to volunteer for a dangerous shot. एक्चुअली आज हम पूना में ये एकेडमी की ओपनिंग में आए हैं और ये जो मैं मानता हूँ कि हमारे देश के स्पोर्ट्स में अगर आगे बढ़ना है तो हमको यंगस्टर्स को पकड़ना है और यंगस्टर्स को जल्दी पकड़ना है.
तो एकेडमीज़, ऐसी जो एकेडमीज़ हैं ये मैं ऑलवेज़ आता हूँ प्रमोट करने, क्योंकि ये हैं हमारे ब्रीडिंग ग्राउंड फाइनली पोटेंशियल फ्यूचर वर्ल्ड चैम्पियंस के लिए। तो कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा ऑर्गेनाइजर्स को कि इतना अच्छा कन्वेंशन सेंटर, इतना अच्छा स्पोर्ट्स एकेडमी खोल रहे हैं, स्पेशली राजन भाई की मिसारा को स्नूकर और बिलियर्ड्स का एकेडमी जो खोल रहे हैं इधर। तो आई होप इट डज वेल।